विदर्भातील कोळी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी. विदर्भातील कोळी समाजाला मागास जात प्रमाणपत्र दिले जात नाही. राज्यातील अन्य भागातील कोळी बांधवांना ते दिले जाते. त्यामुळे कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे तसेच धनगर समाजालाही अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावं अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या नेते आणि आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न चर्चेला आणण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या की मुस्लिम समाजाला कसे आरक्षण देता येईल आणि ते न्यायालयात कसे टिकेल याबाबत सरकारनं कार्यवाही करण्याची गरज आहे. मात्र त्याचसोबत राज्यातील कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र दिले जात असताना विदर्भातील कोळी बांधवांना मात्र जात प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे विदर्भातील कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा. तसेच धनगर समाजाला सध्या राज्यात भटक्या आणि विमुक्त या प्रवर्गातून आरक्षण दिले जात आहे. अन्य राज्यांमध्ये हे आरक्षण अनुसूचित जमातीमधून दिले जाते. त्यामुळे राज्यातील धनगर समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी ॲडव्होकेट ठाकूर यांनी आज विधानसभेत केली. अध्यक्ष महोदय, मी अतिशय थोडक्यात हा विषय मांडते. आता इथे मुस्लिम आरक्षण बद्दल बोललं गेलं. अध्यक्ष महोदय, ते कशा प्रकारे देण्यात होईल आणि कोर्टात कसं काय स्टँड होईल याचं बघण्यात यावं. दुसरं अध्यक्ष महोदय, आमच्याकडे कोळी समाज जो आहे तो अर्ध्या महाराष्ट्रात कोळी समाजाला सर्टिफिकेट मिळतं, अर्ध्या महाराष्ट्रात मिळत नाही. विदर्भातला जो कोळी समाज आहे त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात यावं. आणि तिसरा विषय अध्यक्ष महोदय, धनगर समाज हा आपण एनटी मध्ये घेतो पण बाकी राज्यामध्ये तो एससी मध्ये येतो. त्या धनगर समाजाच्या आरक्षणात देखील आपण लक्ष द्यावं.